या ठिकाणी चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आणि या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर 4 आणि या 4th जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टरची एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 4.2 प्रॅक्टिस सेट मधला जो काही पहिला क्वेश्चन आहे 4.2 प्रॅक्टिस सेट मधला जो काही पहिला क्वेश्चन आहे construct a tangent to a circle, construct a tangent to a circle, construct a tangent दोन्ही प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आणि सेकंड प्रॉब्लेम दिलेल्या रेडियसचा सर्वात पहिले सर्कल ड्रॉ करायचा। या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये गिवन रेडियसचा सर्वात पहिले सर्कल ड्रॉ करायचा। या दोन्ही प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा। इथं रेडियस दिलेली आहे 3.2। ड्रॉ कन्स्ट्रक्ट अ टॅन्जंट टू अ सर्कल विथ सेंटर P। सर्कलचा सेंटर P आणि रेडियस 3.2। कंपास मध्ये 3.2 डिस्टन्स घ्यायचं स्केलनं मोजून। कंपास मध्ये स्केलनं मोजून 3.2 डिस्टन्स घ्यायचं आणि या ठिकाणी 3.2 डिस्टन्सचा असा सर्कल ड्रॉ करायचा। कंपास मध्ये स्केलनं मोजून 3.2 डिस्टन्स घ्यायचं आणि 3.2 डिस्टन्सचा असा सर्कल ड्रॉ करायचा रेडियसचा। कंपास मध्ये 3.2 डिस्टन्स घ्यायचा आणि 3.2 डिस्टन्सचा म्हणजे 3.2 रेडियसचा असा सर्कल ड्रॉ करायचा आणि या सर्कलच्या सेंटरला P नाव द्यायचं। इथं सांगितलं सेंटर P, सर्कलच्या सेंटरला P नाव दिलं। कंपास मध्ये 3.2 डिस्टन्स घेतलं। 3.2 डिस्टन्स घेऊन असा एक सर्कल ड्रॉ केला आणि त्या सर्कलच्या सेंटरला P नाव दिलं। आता हे काय म्हणायला ॲट एनी पॉइंट M ऑन इट, सर्कलवर एक पॉइंट M आहे। M सर्कलवर कुठेही एक पॉइंट M घ्यायचा। मी या ठिकाणी घेतो M पॉइंट। ॲट एनी पॉइंट M ऑन इट, सर्कलवर एक M पॉइंट घ्यायचा आणि त्याच्यामधून या सर्कलला एक टॅन्जंट ड्रॉ करायची। कन्स्ट्रक्ट टॅन्जंट, टॅन्जंट ड्रॉ करायची टू द सर्कल। कन्स्ट्रक्ट टॅन्जंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट M। सर्कलवर कुठेही एक पॉइंट M घ्यायचा आणि त्याच्यामधून या सर्कलला जाणारी टॅन्जंट ड्रॉ करायची। टॅन्जंट म्हणजे अ लाईन सेगमेंट टचिंग टू द सर्कल इन ओनली वन पॉइंट। जी लाईन सेगमेंट सर्कलला कुठेतरी असं एकाच पॉइंट मध्ये टच करते त्याला टॅन्जंट, मराठीमध्ये त्याला स्पर्शिका असं म्हटलं जातं। तर काय करायचं, पहिले 3.2 कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं आणि एक सर्कल ड्रॉ केला 3.2 सेंटीमीटर रेडियसचा आणि M पॉइंट मधून जाणारी टॅन्जंट काढायची आहे। तर या ठिकाणी M पॉइंट इथं घेतला आणि इथून असा जाणारा एक रे ड्रॉ केला। इथून असा एक लांब जाणारा रे ड्रॉ केला। रे मोजायचा का काही मोजायचा नाही, लांब रे ड्रॉ करायचा जो M मधून गेला पाहिजे। आता काय करायचं, कंपासचं टोक M वर ठेवायचं आणि इकडे एक चॉक मारायचा आणि इकडे एक चॉक मारायचा। सर किती डिस्टन्सचा मारू चॉक, किती डिस्टन्सचा मार, फक्त तो चॉक या सर्कलच्या सेंटरच्या पलीकडे नाही गेला पाहिजे, नाहीतर रेडियस आहे इथपर्यंत आणि तू चॉक मध्ये डिस्टन्स घ्यायला इथपर्यंत जमत नाही चॉक। तू कंपास मध्ये कितीही डिस्टन्स घे पण ते या सेंटरच्या पलीकडे जाऊ देऊ नको। सुटेबल डिस्टन्स घे। सुटेबल म्हणजे याचा अर्थ योग्य असते, म्हणजे आपल्याला सोबत तसेच आपण कपडे घालत असतो, किती बी लांब घेत नसतो पायापर्यंत। तसं या ठिकाणी आहे सुटेबल डिस्टन्स घ्यायचं पण या रेडियसपेक्षा जास्त नसलं पाहिजे, रेडियसपेक्षा थोडंसं कमीच असलं पाहिजे। मग कमी जास्त घेतलं तर चालते पण रेडियसपेक्षा इकडे न जाय पाहिजे चॉक। सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आणि M वर ठेवायचं कंपासचं टोक।
सुटेबल डिस्टन्स घ्यायचं या रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. सुटेबल म्हणजे इथून इथपर्यंतची जी रेडियस आहे ना तर तिच्या अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. रेडियसच्या अर्ध घेऊ नका, रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. अंतर घेऊन कंपासचा टोक एम वर ठेवा. एम वर ठेवून इकडे एक चॉक मारा आणि इकडे एक चॉक मारा. इकडल्या साईडला एक आणि इकडल्या साईडला एक चॉक मारा. दोन साईडला दोन चॉक मारा. दोन साईडला दोन चॉक मारा. दोन साईडला दोन चॉक मारले. आता काय करायचं, कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, या चॉकवर. आणि हा एक चॉक आहे, कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं. हे चॉक ते चॉक, कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे चॉक ते चॉक, या दोन चॉकपैकी कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरी एक चॉक मारायचा आणि खाली एक चॉक मारायचा. काय आलं लक्षात? कंपासचं टोक कोण्या एका चॉकवर ठेवायचं, या चॉकवर ठेवतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंपासमध्ये वर एक चॉक मारायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या साईडला एक चॉक मारायचा, असं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक चॉक आणि खाली एक चॉक मारायचा, असं खालच्या साईडला एक चॉक मारायचं. कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे चॉक ते चॉक, या चॉकवर कंपासचं टोक ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक आणि खाली एक चॉक मारायचा. आता अंतर कमी जास्त करायचं नाही. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक आणि खाली एक चॉक मारायचा. आता डिस्टन्स कमी जास्त करायचं नाही. आता कंपास उचलायचा आणि या चॉकवर नेऊन ठेवायचा, या चॉकवर नेऊन ठेवून इकडं आणि इकडे एक चॉक मारायचं. आता कंपासचं टोक पहिले या चॉकवर ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इथं एक असा चॉक मारला आणि खाली एक चॉक मारला, असा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. आता अंतर कमी जास्त करायचं नाही. तुम्ही कंपासचं टोक या चॉकवर ठेवलं होतं, खाली वर एक चॉक मारला. आता का अंतर कमी जास्त करू नका, या चॉकवर ठेवा आणि इकडे एक खाली आणि वर एक चॉक मारा. आणि या दोन चॉकमधून या ठिकाणी हे जे काही दोन चॉक आहेत, ज्या ठिकाणी हे दोन चॉक असे एकमेकाला छेदायले, हे दोन चॉक ज्या ठिकाणी असे एकमेकाला छेदायले, याच्यामधून जाणारी अशी स्केलने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. या दोन चॉकमधून जाणारी या ठिकाणी स्केलने एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. झालं, आला आपलं. आपण टँजंट ड्रॉ केलेली आहे. या सर्कलला आपण एम पॉईंटमधून जाणारी ही टँजंट ड्रॉ केलेली आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. आणि इथं या सर्कलची अशी रेडियस दाखवायची. किती रेडियस आहे? तर 3.2 सेंटीमीटर रेडियस आहे. सर्कलचा सेंटर आणि सर्कलच्या सर्कम्फरन्सवरच्या पॉईंटला जोडणारी जी लाईन सेगमेंट असते तिला रेडियस असं म्हटलं जाते. असं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. दुसऱ्यामध्ये सेम करायचं, सेमच आहे, रेडियस बदललेली आहे फक्त. इथं 3.2 रेडियसचा सर्कल ड्रॉ केला, इथं 2.7 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या ठिकाणी असा एक सर्कल ड्रॉ करायचं. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन असं या ठिकाणी जे आहे ते एक सर्कल ड्रॉ करायचं. सर्कल कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या ठिकाणी असा सर्कल ड्रॉ करायचा. कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आणि 2.7 सेंटीमीटरचा असा सर्कल ड्रॉ करायचा. आणि ज्या ठिकाणी कंपास ठेवला होता तो सर्कलचा सेंटर. आता सर्कलच्या सेंटरला काय नाव द्या, काहीच नाही सांगितलं. सर्कलच्या सेंटरला काही नाव द्यायचं का, तर काहीच नाही सांगितलं. आपल्या मनानं आपण सर्कलच्या सेंटरला पी नाव देऊ. याने काय सांगितलं, फक्त ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर, 2.7 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल ड्रॉ करा आणि ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इच. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इच. आणि सर्कलवर कोणत्याही एका पॉईंटमधून या सर्कलला टँजंट ड्रॉ करा. आता कुठेही टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, सेम त्याच पद्धतीने करू. या ठिकाणी सर्वात पहिले इथून एक रे ड्रॉ करायचा. सर्वात पहिले या ठिकाणी इथून असा एक रे ड्रॉ करायचा.
या पॉईंटला आपण एम नाव देऊ, इथं रेडियस घेऊ. किती आहे रेडियस तर 2.7 सेंटीमीटर रेडियस घेऊ. पुन्हा काय करायचं, चॉक मारायचे. एम वर पॉईंट ठेवायचा, सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, कंपासचं टोक एम वर ठेवायचं, इकडे एक चॉक मारायचा आणि या साईडला एक चॉक मारायचा. कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, इकडल्या साईडला एक चॉक मारायचा आणि इकडल्या साईडला एक चॉक मारायचा. कुठं, कंपास एम वर ठेवायचा, इकडे एक आणि इकडे एक चॉक मारायचा. दोन्हीकडे चॉक मारले. आता काय करायचं, हे चॉक ते हे चॉक, या चॉकवर कंपासचा टोक ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. या चॉकवर कंपासचा टोक ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. एक वरी चॉक मारायचा आणि एक खाली चॉक मारायचा. कंपास हे चॉक ते हे चॉक, या दोन चॉक मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी वर एक चॉक मारायचा आणि खाली एक चॉक मारायचं. हे चॉक ते हे चॉक, या दोन चॉक मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर एक आणि खाली एक चॉक मारायचा. आता अंतर कमी जास्त करायचं नाही. कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरी एक आणि खाली एक चॉक मारायचा. आता चॉक मधलं अंतर कमी जास्त करायचं. कंपासचं टोक या चॉकवर ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वर एक आणि खाली एक चॉक मारला. आता चॉक मध्ये डिस्टन्स कमी करायचं आहे. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, वर एक आणि खाली एक चॉक मारायचं. कंपासचं टोक या चॉकवर ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वरी एक आणि खाली एक चॉक मारलं. आता अंतर कमी जास्त करायचं नाही. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, वर एक आणि या ठिकाणी खाली एक चॉक मारायचं. आणि एक दोन चॉक ज्या ठिकाणी एकमेकाला छेदायले त्या चॉक मधून जाणारी ही दोन चॉक ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करायले, की दोन चॉक ज्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करायले त्याच्यामधून जाणारी अशी एक लाईन ड्रॉ करायची. आणि ती काय, टँजंट आहे, कारण ती सर्कलला या ठिकाणी एम पॉईंटमध्ये काय करायची, ते या ठिकाणी टच करायचे. असे हे पहिले दोन प्रॉब्लेम जे आहेत या जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचे. टँजंट ड्रॉ करायची आहे फक्त सर्कलला, दिलेल्या मापाचा या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचा, दिलेल्या रेडियसचा. त्याच्यानंतर सेंटर म्हणून असा सरळ एक रे काढायचा, इथं ठेवायचं, सुटेबल डिस्टन्सचे दोन चॉक मारायचे. या चॉकवर कंपासचा टोक ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक खाली एक चॉक मारायचा. पुन्हा उचलायचं, इथे ठेवायचं, वर एक खाली एक चॉक मारायचं. आणि दोन चॉक ज्या ठिकाणी एकमेकाला छेदायले त्याच्यामधून जाणारा सरळ या ठिकाणी एक रे ड्रॉ करायचा. त्याच्यामधून जाणारा एक रे ड्रॉ करायचा आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर या ठिकाणी टँजंट असं म्हणत असतो. असा हा पहिला आहे. या ठिकाणी दुसरा प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेम, 5 प्रॉब्लेम पहिले असेच आहेत. या दोन क्वेश्चन मध्ये या ठिकाणी असं दिलं, इथं या दोन क्वेश्चन मध्ये या ठिकाणी असं दिलं, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर रेडियसचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं, 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स. आणि 3.6 सेंटीमीटर डिस्टन्सचा कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. आणि कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन या ठिकाणी 3.6 सेंटीमीटर डिस्टन्सचा या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचा. कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि 3.6 सेंटीमीटर डिस्टन्सचा सर्कल ड्रॉ करायचा. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि 3.6 सेंटीमीटर डिस्टन्सचा एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर काय सांगितलं, ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट. सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे. ऑन इच, त्या सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे, पण विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटरचा वापर करायचा नाही. याच्या पहिले ज्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपण सर्कलला टँजंट ड्रॉ केली, ते सर्कलच्या सेंटरचा वापर करून पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण सर्कलला टँजंट ड्रॉ केली,
पण सर्कलच्या सेंटरचा वापर करून, वर्तुळ केंद्राचा वापर करून सर्कलला स्पर्शिका काढली। या तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये या सर्कलला टँजंट ड्रॉ करायची, पण विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता। दोनच टाईपचे प्रॉब्लेम आहेत टँजंट ड्रॉ करण्याचे या एक्झरसाइजचे। या एक्झरसाइज मध्ये, या प्रॅक्टिस सेट मध्ये, टोटल प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला दिलेल्या रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि त्या सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे। फक्त त्या सर्कलला टँजंट ड्रॉ करण्याच्या दोन मेथड आहेत, युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर करून, आणि विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढा। ते वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका इथं काढायची आहे। सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा बिलकुल वापर करायचा नाही आणि सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे। पहिल्याच्या दोन प्रॉब्लेम मध्ये आपण टँजंट ड्रॉ केली सर्कलला, पण युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, इथं विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, काहीच नाही। दिलेल्या रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा, सेंटर मात्र साधा दाखवायचा नाही। मग या ठिकाणी या सर्कलला विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता टँजंट ड्रॉ करायचं, तर काहीच करायचं नाही। इथं एक पॉइंट घ्यायचा, कोणताही पॉइंट घ्या तुम्हाला वाटेल ते, या ठिकाणी एम पॉइंट घेतो किंवा इथे एन घेतो, इथं एम घेतो, एम एन अशी सर्कलला कॉर्ड काढायची, एम एन अशी कॉर्ड काढायची। सर किती मापाची काढू, किती मापाची काढ, तुला जेवढे वाटते तेवढ्या मापाची काढ बाबू। याला नाव एम एन द्यायचं का काही बी दे, तुला नाव द्यायचं ते दे, कारण प्रॉब्लेम मध्ये काय नाव द्यायचं काही सांगितलेलं नाही, तुला आपल्याला जे वाटेल ते नाव देऊ शकतो आपण। प्रॉब्लेम मध्ये एखादं नाव सांगितलं तर मग प्रॉब्लेम मध्ये दिलं तेच द्यावं लागते, नाही तर कोणते देता येईल। काय करायला आपण 3.6 रेडियसचा पहिले आपण सर्कल ड्रॉ केला आणि या सर्कलला विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता आपण याला टँजंट ड्रॉ करायला। सर्वात पहिले या ठिकाणी एम एन ड्रॉ केली, एम एन ड्रॉ केली, ही कॉर्ड आहे, याला कॉर्ड म्हणते। तर a line segment joining the 2 points on the circumference of the circle is called as chord। त्याच्यानंतर वर एक पॉइंट घ्यायचा, ही कॉर्ड काढली, वर एक पॉइंट घ्यायचा, वरच्या पॉइंटला मी एल नाव देतो, हे याला कनेक्ट करायचं आणू आणि हे याला कनेक्ट करायचं, म्हणजे थोडक्यामध्ये सर्कलमध्ये ट्रायंगल तयार करायचा। ट्रायंगल तयार केला, आता काय करायचं, ट्रायंगल तयार केल्याच्या नंतर कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या, की सुटेबल म्हणजे किती, पण किती म्हणजे या सर्कलच्या बाहेर नाही गेलं पाहिजे। सुटेबल डिस्टन्स घ्यायचा आणि इथं अशी एक आर्क मारायची, या ट्रायंगलवर अशी एक आर्क मारायची, सुटेबल डिस्टन्स घेऊन या ट्रायंगलवर आर्क मारायची। सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, इथं कंपासचं टोक ठेवायचं आणि अशी एक आर्क मारायची, या ट्रायंगलवर आर्क, दोन्ही साईडला छेदून गेली पाहिजे ती आर्क, पण या ट्रायंगलच्या असं मधात वगैरे नाही आली पाहिजे, थोडक्यामध्ये इथपर्यंत आली पाहिजे, इथं कमी जास्त थोडीफार झाली, इथपर्यंत आली तरी चालते किंवा थोडंसं पहिले कटले तरी चालते। कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या आणि सुटेबल डिस्टन्स घेऊन कंपासचं टोक या पॉईंटवर ठेवा, या ट्रायंगलच्या वरच्या पॉईंटवर, आणि या ट्रायंगलच्या दोन्ही साईडला कट करा। अशी या ठिकाणी काय करा, तर तुम्ही एक आर्क ड्रॉ करा, केली आर्क ड्रॉ। आता काय करायचं, कंपासमध्ये या ठिकाणी ज्या हे आर्क ते आर्क इतकं डिस्टन्स घ्यायचं, कंपासमध्ये ही आर्क ते ही आर्क इतकं डिस्टन्स घ्यायचं, इतकं आणि इतकं डिस्टन्स घेऊन आता आपण सर्कलला या एम मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची आहे। समजा आपण आता या सर्कलला काय करणार आहोत, तर एम मधून जाणारी टँजंट ड्रॉ करणार आहोत। तर काय करायचं, पहिले हा ट्रायंगल ड्रॉ केला, किती मापाचा, तर कोण्याही मापाचा ट्रायंगल ड्रॉ करायचा, मग सुटेबल डिस्टन्स घेऊन अशी एक या ठिकाणी आर्क ड्रॉ करायची। सुटेबल डिस्टन्स घ्यायचं, कंपासचं टोक या ट्रायंगलच्या वरच्या याच्यावर ठेवायचं पॉईंटवर आणि एक आर्क ड्रॉ करायची। हे ते हे अंतर, एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं मोजून, हा पॉईंट ते हा पॉईंट, इतका अंतर कंपासमध्ये मोजून घ्यायचं। मोजून घेतल्याच्या नंतर हे यमवर येऊन ठेवायचं कंपासचं टोक आणि अशी एक आर्क मारायची। मोजून एवढं डिस्टन्स घ्यायचं, इतकं डिस्टन्स घेतल्याच्या नंतर कंपासचं टोक यमवर नेऊन ठेवायचं
आणि एम वर नेऊन ठेवून असा एक आर्क मारायचा. इतकं डिस्टन्स घ्यायचं, इतकं डिस्टन्स घेऊन कंपासचं टोक एम वर नेऊन ठेवायचं आणि एक अशी आर्क मारायची. मारली आर्क, कंपासचं टोक या ठिकाणी एम वर नेऊन ठेवायचं, अशी एक आर्क मारायची. मारली आर्क. आता कंपासचं टोक एम वर नेऊन ठेवलं होतं, अशी एक आर्क मारली. आता काय करायचं, कंपासचं टोक ही आर्क ज्या ठिकाणी या साईडला खालच्या साईडला छेदायचं, कंपासमध्ये इतकं डिस्टन्स घेतलं, कंपासचं टोक एम वर नेऊन ठेवलं, अशी एक आर्क ड्रॉ केली. आता काय करायचं, उचलायचं, अंतर कमी जास्त करायचं नाही, इथं ठेवायचं कंपासचं टोक इथं येऊन आणि इथून अशी एक आर्क मारायची. हे इथं मारली. हे आर्क दोन ज्या ठिकाणी एकमेकाला छेदायला त्याच्यामधून जाणारी अशी स्केल घ्यायची आणि स्केल घेऊन या ठिकाणी अशी स्केल घ्यायची आणि स्केल घेऊन हे दोन ज्या ठिकाणी आर्क छेदायला आहे त्याच्यामधून जाणारी अशी या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. ही बरोबर सर्कलला एम या पॉईंटमध्ये या ठिकाणी टच करून जाते. काय केलं बघा, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलला टँजेंट ड्रॉ करायची. पहिले दिलेल्या रेडियसचा सर्कल ड्रॉ केला, त्याच्यानंतर एक ट्रँगल तयार केला. ट्रँगल तयार करून सुटेबल डिस्टन्स घेतलं, इथं एक आर्क मारली दोन्ही साईडला कट करायला असेल. या आर्क इतकं डिस्टन्स घेतलं, हा पॉईंट ते हा पॉईंट इतकं कंपासमध्ये डिस्टन्स घेतलं. कंपासचं टोक एम वर नेऊन ठेवलं, एम वर नेऊन ठेवून अशी एक अशी लांब आर्क मारली. एम वर नेऊन ठेवून या साईडला वरच्या नाही कट केली तरी चालते, इथून अशी एक लांब आर्क मारली. आर्क मारल्याच्या नंतर ही आर्क या साईडला इथं छेदायली, नंतर कंपासचं टोक पुन्हा इथं ठेवलं आणि इकडे एक अशी आर्क मारली. बघा कशा मारायच्या, इतकं डिस्टन्स घ्यायचं, एम वर नेऊन ठेवायचं आणि अशी एक पूर्ण आर्क मारायची. ती या साईडला खालच्या साईडला मी त्या आर्कनं कट केलं पाहिजे आणि सर्कलला कट करून ती अशी बाहेर गेली पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं, पहिले एम वर ठेवलं, कंपासचं टोक अशी आर्क मारली. आता काय करायचं, कंपासचं टोक या ठिकाणी ठेवायचं, इथं जिथं या साईडला आर्कनं कट केलं ना, जिथं या आर्कनं साईडला कट केलं तिथं कंपासचं टोक ठेवायचं, पुन्हा अशी एक आर्क मारायची. या आर्क एकमेकाला असे इंटरसेक्ट करते, त्याच्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. ती लाईन म्हणजेच काय, या सर्कलला विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता या ठिकाणी या सर्कलला काय केली, आपण टँजेंट ड्रॉ केली. आता या प्रॉब्लेममध्ये जाऊ. सेम आहे, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. 3.3 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि 3.3 सेंटीमीटरचा या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचा. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन 3.3 सेंटीमीटरचा या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करायचं. कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आणि 3.3 सेंटीमीटर डिस्टन्सचा एक सर्कल ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर काय सांगितलं, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर सांगितलं. त्याच्यानंतर ड्रॉ क्वाड PQ. ड्रॉ क्वाड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. ड्रॉ क्वाड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. सर्कलला 6.6 सेंटीमीटर लेंथची एक क्वाड PQ काढायची. सर्कलला 6.6 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस किती आहे, 3.3 सेंटीमीटर. 3.3 सेंटीमीटर. हे काय म्हणते, ड्रॉ क्वाड ऑफ सर्कल. ड्रॉ क्वाड PQ ऑफ लेंथ. ड्रॉ क्वाड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. सर्कलला 6.6 सेंटीमीटरचे PQ असे एक क्वाड काढा म्हणतात. 6.6 ची क्वाड म्हणजे डायमीटरच असणार आहे ना. अहो 3.3 सेंटीमीटर रेडियस आहे, तर 6.6 ची क्वाड म्हणजे 3.3 इकडं आणि 3.3 इकडं, म्हणजे डायमीटरच काढायचं सांगितलं सगळं त्यानं. या ठिकाणी काय म्हणते, ड्रॉ क्वाड ऑफ PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. अहो 3.3 सेंटीमीटरचा डायमीटर आहे, रेडियस आहे, तर हे म्हणते क्वाड PQ काढा 6.6 ची. आता 3.3 च्या दुप्पटच 6.6 होते, म्हणजे सरळ सरळ यानं या ठिकाणी काय करायचं सांगितलं, ते या ठिकाणी डायमीटर काढायचं सांगितलं. इथं असं स्केलनं मोजून तुम्ही काढू शकता, 6.6 येते. सेंटरमधून जाणारी लाईन ड्रॉ करा, बरोबर ती 6.6 सेंटीमीटर येते. इकडं P नाव द्या
आणि या साईडला काय करा, इकडे क्यू नाव द्या. आणि हेच काय होईल तर सर्कलचं सेंटरवर, सर्कलच्या सेंटरला काय नाव द्यायचं याच्यामध्ये याला सांगितलं नाही. आपल्या मनानं आपण सर्कलच्या सेंटरला नाव देऊन टाकू. सर्कलच्या सेंटरला मी ओ नाव देतो. आता काय म्हणायला येईल त्याच्यानंतर, ड्रॉ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर, 6.6 सेंटीमीटर लेंथची PQ कॉर्ड काढा म्हणायला. त्याच्यानंतर सांगायला ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट अ पॉइंट P अँड Q. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट P अँड Q. पॉइंट P मधून आणि पॉइंट Q मधून जाणारी सर्कलला टँजंट ड्रॉ करायची. पॉइंट P मधून जाणारी आणि पॉइंट Q मधून जाणारी सर्कलला टँजंट ड्रॉ करायची युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हटलं तर अशा पद्धतीने, पण इथं काहीच सांगितलं नाही. विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हटलं नाही, म्हणजे युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. जर एखादं विदाउट युजिंग द, जर सर्कलच्या सेंटरचा वापर करायचा नसेल तर ते प्रॉब्लेममध्ये सरळ सरळ लिहिते विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. जेव्हा प्रॉब्लेममध्ये काहीच लिहिलं नाही याचा अर्थ युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल ते करायचं आहे. काय करायचं आहे तर या ठिकाणी ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट P अँड Q. पॉइंट P आणि पॉइंट Q मधून, पॉइंट P आणि पॉइंट Q मधून सर्कलला टँजंट ड्रॉ करायचा आहे. तसंच करायचं आहे. P पॉइंट मधून जाणारी सर्कलला टँजंट ड्रॉ करायची असेल तर काय करायचं, P पॉइंट मधून जाणारी सर्कलला या ठिकाणी मी या पॉइंटला मी P नाव देतो, आतमधल्या साईडला देतो P नाव. आणि या साईडला सुद्धा Q नाव देतो मी, या ठिकाणी आतमधल्या साईडला देतो किंवा थोडंसं बाहेरच्या साईडला देतो, वरच्या साईडला देतो थोडंसं. आणि याला सुद्धा या पॉइंटला मी P नाव देतो, पण थोडंसं या ठिकाणी असं वरच्या साईडला P नाव देतो. याला P नाव दिलं, या पॉइंटचं नाव आहे P आणि या पॉइंटचं नाव आहे Q. आता या ठिकाणी P पॉइंट मधून जाणारी सुद्धा, या ठिकाणी P पॉइंट मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची आणि Q पॉइंट मधून जाणारी सुद्धा टँजंट ड्रॉ करायची. तर इकडं हा रे वाढवायचा आहे, हा रे इकडे इन्क्रीज करायचा आहे. रे इन्क्रीज केला, P पॉइंट मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची ना. कंपासमध्ये सुटेबल डिस्टन्स घ्या, म्हणजे रेडियसपेक्षा कमी घ्या, रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इकडल्या साईडला एक शॉक मारा, 2 शॉक मारा. आता P मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची ना, तर कंपासचं टोक या ठिकाणी P मधून जाणारी या ठिकाणी रेडियस ड्रॉ करायची आहे. P मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, P मधून जाणारी रेडियस काढायची ना, तर हे असं रे इकडं वाढवा. किती वाढवायचा तर कितीही वाढवायचा. आता आपल्याला P मधून जाणारी रेडियस ड्रॉ करायची ना, तर P मधून असा एक रे समोर काढा. कंपासचं टोक P वर ठेवा, कंपासचं टोक P वर ठेवा. कंपासचं टोक P वर ठेवून रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक आणि इकडे एक चॉक मारा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. P मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची ना, तर P वर कंपासचं टोक ठेवा. रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इकडे एक आणि इकडे एक चॉक मारा. 2 चॉक मारले. आता काय करता, कंपासचं टोक या चॉकवर घ्या, ठेवा. कंपासचं टोक या चॉकवर ठेवा. हे चॉक ते हे चॉक, कंपासचं टोक या चॉकवर ठेवा आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कशाच्या अर्ध्यापेक्षा, हे चॉक ते हे चॉक. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरच्या साईडला एक चॉक मारायचा. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर एक चॉक मारायचा आणि खाली एक चॉक मारायचं. खाली कंपासचं टोक कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरी एक चॉक मारायचं, खाली एक चॉक मारायचा. अंतर कमी जास्त करायचं नाही. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरी एक चॉक आणि खाली एक चॉक मारायचा. आता अंतर कमी जास्त करायचं नाही. आता कंपास उचलून या चॉकवर ठेवायचा. वरच्या साईडला एक चॉक मारायचा आणि खालच्या साईडला एक चॉक मारायचा. कंपासचं टोक या चॉकवर ठेवला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. वर एक खाली एक चॉक मारला. आता अंतर कमी जास्त बदलायचं नाही. कंपासचं टोक या चॉकवर ठेवलं, वरी एक खाली एक मारला चॉक.
वरच्या साईडला एक खालच्या साईडला एक चॉक मारला. हे चॉक या ठिकाणी इंटरसेक्ट करायला स्केल घ्यायची आणि स्केल घेऊन या दोन चॉक मधून जाणारी स्केल घ्यायची आणि अशी या दोन चॉक मधून जाणारी या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. लाईन बरोबर सर्कलला पी या पॉइंट मध्येच टच करून जाते, म्हणजे पी पॉइंट मधून जाणारी टँजंट झाली. आता क्यू पॉइंट मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची आहे. क्यू पॉइंट मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची आहे. तर हे इकडल्या साईडला याला इन्क्रीज करायचं. हा रे या साईडला इन्क्रीज करायचा, या साईडला हा रे या साईडला इन्क्रीज करायचा, या ठिकाणी इकडल्या साईडला इन्क्रीज करायचा आणि कंपासचं टोक क्यू वर ठेवायचं. क्यू वर आता, कारण आता क्यू मधून जाणारी रेडियस काढायची ना, आपले टँजंट ड्रॉ करायची ना, तर कंपासचं टोक क्यू वर ठेवायचं. क्यू वर ठेवून रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आणि इकडे एक चॉक मारायचा. क्यू मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची, तर कंपासचं टोक क्यू वर ठेवायचं. कंपासचं टोक क्यू वर ठेवून इकडं रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक आणि इकडे एक चॉक मारायचा. क्यू मधून जाणारी टँजंट ड्रॉ करायची, तर कंपासचं टोक क्यू वर ठेवायचं. रेडियसच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, इकडे एक आणि इकडे एक चॉक मारायचं. दोन चॉक मारले, एक चॉक या साईडला मारला आणि एक चॉक या साईडला मारला. आता काय करायचं, कोण्या बी एका चॉकवर कंपासचं टोक ठेवायचं. मी या चॉकवर कंपासचं टोक ठेवतो, या चॉकवर कंपासचं टोक ठेवतो, या चॉकवर कंपासचं टोक ठेवायचं. हे चॉक ते चॉक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे चॉक ते चॉक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरी एक आणि खाली एक चॉक मारायचं. वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एक चॉक मारायचं. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वर खाली एक चॉक मारायचा. आता अंतर बदलायचं नाही. कंपासचं टोक या ठिकाणी जे आहे तर या चॉकवर ठेवायचं. हे चॉक ते चॉक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरी एक आणि खाली एक चॉक मारायचा. आता अंतर बदलायचं नाही. कंपासचं टोक या चॉकवर घ्यायचं. या चॉकवर ठेवून कंपासचं टोक इकडे खाली एक आणि वरी एक चॉक मारायचं. कंपासचं टोक पुन्हा कुठं नेऊन ठेवायचं, तर या चॉकवर नेऊन ठेवायचं आणि इकडे एक खाली एक आणि वरी एक चॉक मारायचं. कंपासचं टोक या चॉकवर ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरी एक खाली एक चॉक मारायचा. अंतर कमी जास्त ठेवायचं नाही. आता या चॉकवर ठेवायचं नेऊन वरी एक आणि खाली एक या ठिकाणी चॉक मारायचा आणि त्या दोन चॉकमधून जाणारी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायची. हे दोन चॉक ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करायले, या दोन चॉकमधून जाणारी अशी या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. ही काय झाली, तर या ठिकाणी पॉइंट क्यू मधून जाणारी सर्कलला ही टँजंट झाली. ही पॉइंट क्यू मधून जाणारी टँजंट झाली आणि ही पॉइंट पी मधून जाणारी टँजंट झाली. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम चौथा या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी हा 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर